आला की तोपर्यंत कामाला तर त्याला बोलली होती मी संध्याकाळी. आवर दादा फोटो बिटो काढायला झाले गडबड होईल नंतर का ग मग 5 मिनिटात होईल म्हणून. माझ्या अंग 5 मिनिटात होईल, जास्त वेळ नाही लागणार मला. ते नाही म्हणत ते पण आवरून फोटो बिटो काढून घेणार आहे. फोटोला तर पहिले फोटो लागते, फोटो मग काढून माझं थोडी काढायचं तर काढा, नाही तर नका काढू. ताट बीट तयार करावं लागल. दीपा तुला आवरल्यावर ताट तयार कर, तुझ्या दाजीला वावरून घे, जाऊन दे मरून दे. या ना मग कडले चाळे करते मला लय राग येतो. माझ्या दाजीला ओळून घे. जाऊन दे तू आवरून घे. आता दाजीचा डबा आले. हॅलो गाईज, तर हे बघा पप्पा आलेले. आता आम्ही इथं रक्षाबंधनचा कार्यक्रम करणार आहे. दीदी आलेली, दीदी मला राखी बांधणार आहे. आता बघू आपण, कार्यक्रम एकदम मस्त होणार आहे. मी तुम्हाला दाखवतो. आताच माझी आंघोळ झाली. हे लय बडबड बडबड करत होते सगळेजण, त्याच्यामुळे मी आंघोळ करून घेतलेली. ओके, तर आता आम्ही कार्यक्रम स्टार्ट करणार आहे. जास्त काही मोठा नाही, एकदम छोटा आहे. हे बघ इथून डोकं डोकं बघताय, बघितलं का? मी व्हिडिओ बनायला लागलं तर पण असं कसं तरी होतं ना यांना, मी डोकून बघतो. तर मग माझे असे डोळे ना एकदम खतरनाक होते. तर मित्रांनो आता मी चालू करणार आहे रक्षाबंधनचा कार्यक्रम. मावशी पप्पाला राखी बांधणार आहे आणि दीदी मला राखी बांधणार आहे. तो आपण स्टार्ट करतो. पहिले मी तुम्हाला राखी दाखवतो. ह्या मित्रांनो, ह्या राख्या एकदम ह्या बांधणार आहे की तू? 2 रुपयाच्या राख्या आणल्या फक्त. 100-200च्या राख्या आणायच्या. असं नाही बोलायचं, राखीला महत्व आहे. हा, अरे निसा गोंडा जरी बांधला असं नाही तुला. तुला दोरा बांधायला पाहिजे मग. दोरा घेऊन ये. याला कसं महत्व राहतं दिसतंय याला. त्याला कोंडा घेऊन ये. सोन्याची राखी आणायची तर हा बरं आण. सोन्याची. तुझा भाऊ नोकरीला लागू दे तेव्हा आण. सोन्याची. यांना एवढं तर कळायला पाहिजे कसे. मावशीने एक घर घेऊन ठेवले, त्या घरातले पैसे नोटाचे नोटा डायरेक्ट. मग फोटो ओ पुढे सारखं थोडस. हे बघा, गळ्यातलं कानातलं दिवा नाही, काहीच नाही लावलेलं आहे. वा किती कशी कशी मम्मी आहे. दाबा फोकस करून आहे तिथं बघ, नाही तर असं बसव पप्पांना. हे बघ इकडे तोंड करून, इकडे फोकस येईल त्या साईड. नाही बरोबर आहे. बरोबर आहे ना. चांगले फोटो काढ. पेढा ठेवायचा, बर्फी का? मम्मीने तू का नाही आणले का? एक एवढं शायनिंग करतोय भंगार वस्तू आणल्या त्यांनी खायला. पोती समापतीच्या टायमाला हे रात जाणार आहे रक्षाबंधन. काहीतरी म्हणा, हॅपी रक्षाबंधन, हॅपी रक्षाबंधन. म्हणा काय? मी सांगितलं एकदा राखी बांधून दे, मग हातात ताली म्हणून खाली बसून हातात ताली. माझ्या हाताला तर राखीच नाही, काळा धागा आहे. हे बघा. दाजींच्या पाया पडू दे. पाया पडताना फोटो काढ. हाय, तू साडी घालायची ना. असं नाही व्हायचं, पुढं व्हायचं. गिडा गिडा चालल्या जाते. इकडं बघ जरा. माझे पैसे पण त्याच्यात आहे बरं का. चालेल म्हणा. म्हणजे आता ऑनलाईन आहे, माझ्याकडे कॅश नाही. खबर अशी पालक ओके, थँक्यू. हे द्या ना टोपी. फुल पॅन्ट का नाही घातली? हं? कसं तो पाठ कुठं आहे? काय नाही. हा ना. गावरान गडी. नाही, व्हिडिओ काढून राहिला तो भारी म्हणून त्याचे केस केले. ठेव याच्यावर ठेव बरोबर.
नीट वळ ग सगळं ते व्यवस्थित लाव. व्यवस्थित लावा. माती घालून धर ना कॅमेरा तुला येतं ना? धरा मग. कसं कसं काढायचं दोघं दिसलो पाहिजे ना आम्ही. दोघं दे इकडं. नाही दाबलेलं आहे बटन नाही बटन, हो. फक्त धर. दिसू राहिले दोघं. हा बाई असं. इकडं म्हणे थोडं इकडं आहे ना दोघं दिसलं. हा दोघं दिसतंय. भाऊराया काहीतरी गाणं म्हणताय. वळते भाऊराया. पप्पा ना बर्फी नाही खाऊ घातली का? काय बर्फी नाही दिल्या काही नाही दिल्या. अवघड आहे रे भाऊ. मी खाऊ आणली काकाला हा सूत होता ना फोटो काढायला. काहीच लक्षात नाही ठेवलं. माझं सगळं लक्षात राहतं. त्याला खाऊ घालणार. ठोकळा पण नसेल बाबा. नाही मंगळसूत्र पण नाही. नाही वावाळ मंगळसूत्र कशाला? मग दुसरं ओवाळ. पण हलवत ना. नाही बाई, इकडे फोटो काढतो दाखवतो. दे ग त्याच्याकडे. मी ना चहाचं. निवडून खाली आता काही काही ते पदर पदर सांभाळ. माझ्या नासात टोकून दे. चहा घेऊन टाका. पाया पडून दे. फोटो काढायचा आहे का? तर मित्रांनो अशा रीतीने आमचा अरे यार हे केस. तर मित्रांनो अशा रीतीने आमचा कार्यक्रम डन झालेला आहे रक्षाबंधनचा. आणि ही माझ्याकडे गिफ्ट मागती. काय गिफ्ट देऊ सांगा? तुम्हाला गिफ्ट आला आता. काय आणू? जे तुला आवडेल ते. मला असं वाटतं 1 रुपयाचं खरबूज चॉकलेट द्यावं. काही शपथ निघलं ते. नाही मित्रांनो मी माझ्या करतोय. मीला गिफ्ट देणार आहे पण मी सांगतो या व्हिडिओमध्ये मी गिफ्ट दिवाळीला देणार आहे. जेव्हा दिवाळीला येशील ना तिकडं नाशिकला तेव्हा तिला एक गिफ्ट घेऊन देणार आहे. आणि एकदम भारी गिफ्ट फक्त तुलाच. एकदम मस्त गिफ्ट घेऊन देणार आहे. बाई परी दिसले का? परीने पण मला राख्या बांधलेल्या आहे. तो पण व्हिडिओ का बरे? परीनी अंजलीनी सगळ्यांनी मला राखी बांधलेलं आहे. दीदीने राखी बांधलेली हे बघा मी तुम्हाला दाखवतो. ही राखी आता पुढच्या वर्षापर्यंत अशीच पाहिजे. हां 5 मिनिटात निघून जाईन ती. हा हे बघ, बारीक परे मस्त आहे ना. कोणती बांधली तू दीदी? आणि मावशीनी. आणि काल पण मला राखी बांधली होती. कोण आलतं? माझी मामी ते आलते त्यांनी राखी बांधली होती काल. एकदम भारी. आणि यांनी नुसते बर्फी खाऊ घातलेली, पेढेने खाऊ घातलेले मला. हे बघ फॅन फॉलोअर्स बघू शकता तुम्ही. दिसत नाही हे बघा कसे बघता. परीने पण मला राखी बांधते पण यावेळेस परीने राखीच नाही बांधली. हुशार आहे. आणल्या का मग राखी? उद्या मुलांना तुझ्या गाईज आप मिळते बाद में उद्या. तर चला आता खायचं काम करू आपण. खायचं मम्मी ते खिचडी गरम करायची. मला चहा घेऊन द्या. खिचडी आण. तिथे खिचडी आण बरं. पियाला खिचडी गरम करून दे. खिचडी तुला राखी बांधली ना काल? हा तुला बांधली राखी? हे बघ बाबे मी आणलेलं आहे ते 2-4. त्याला तिला दाखवा. फितवा कशी भारी बाबी. काढून टाकते. माझे किती आहे? टोपी ना त्या तिथे ठेवून द्यायची. मी जागा ठेवली.
बाबू चला तुझ्या इथे ठेव बाई. आवडू द्या आम्हाला दुनं धुती का चाल बाई साड्या सुड्या सगळं मस्त देऊ हं. तुझं पहिले धुते मला. हे इकडून जाई ना खालून. बापरे. दिवसचं पोरग पप्पा त्याला का तुला पाच पप्पानी दिले ते बरं का 5 रुपये त्याला चेडी काढ मी फक्त वरडले त्याला काय झालं म्हटलं कशाला दिवारला चेडी काढ सगळ्यांना माहिती. त्यांना पाहिल्यापासून सवय. पैसे आले का मला दे. 5 रुपये देऊ दे, जाऊ दे. लेकरांना जाऊ दे. लेकरांना लग्न तसे नाही ना. कशी गायची कशी गायची यायला पाहिजे बिचारा याची रात्री 12 थांबायच्या कशी होय श्रावण चालू आहे ना. हे टीका लावल्यावर थोडा वेगळाच दिसतोय मम्मी. मी बस आली. बुजून टाकू. काय राहू दे. काय बोकाचा आता माझं एक गेलं ना तो टाकायचं चेडी दगड टाकून व्हिडिओ चालू आहे काही नको. हा व्हिडिओ वाल्याने खरंच बघितलं पाहिजे याच्याही सत्य बोलती आईला गाडीचा पोरगा आहे. याच्या आधीच बरी येतो त्या दिवशी टिक्का लावायचा म्हणे मला कोण डाव्याला टिक्का लावते, टिक्का लावते. असे येडे पोर आहेत. गोळीचा हो बाबा तू बरी. त्याला म्हणा येडा झालाय का तू नीट वाग ना म्हणा. चिवरे. आईला त्रास नको ना देऊ म्हणा नीट वाग ना. बाई सांग बरं दादूला त्याला पुढं पुढं करते ती. आणि विचार बाबा आले का आले म्हटलं मोठे झाल्यावर भाव नाही त्यांना. अय सुनी विसरली नाही. सुनी एवढी असताना तुमच्या त्या घरी. पोरी सुद्धा अजून पळा द्या हा विसरले नाही. ही काय विसरणार? किती 1 तास लागतो का काय ते काढायला. दुसरीकडे राहायला गेलं मग वेगळी बात खरं आहे का नाही? त्या तिने स्त्रीच्या आईने असा तांबे घेऊन गेला किंवा वळायला त्या तिने उतारता डायरेक्ट न पळा गेल्या आता आपण फक्त सुनी राहते तिथे त्या पोरी वहिनीच पण मला इथं असा टीट गॅप करायचा. वहिनी नक्की दडून टाकत बरं का म्हणे. का बा? यांनी लय लाडकी केलं किशोर दादानी मोठी दादानी किशोर बाबांनी मोठी दादानी टाकलं काय तिकडं काय नांदा पिदळून टाकलं ती माझ्या बरोबर फिरलं तर ती लहानीला डेंजर होती. तिला असं पिदळावलं ना फोटो काढती बाबाचा मी.